लाखो लोकांच्या भावना ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत त्याच ठिकाणी मी आहे। माधुरी इथंच राहत होती। रंग विरून गेला। आणि आपल्यासोबत नांदीकर आहेत। आता आलोय आम्ही इथं माधुरी हत्ती जिथं वास्तव्य करत होती ना तिथं थांबलोय। कसं भकास वाटते बघा, हे बघा सगळीकडे कसं वाटते। आमच्या हत्तीला काय मिळत नाही, असं आहे तसं आहे, कुठं साखरदंड आहे किंवा काय आहे, कुठं आहे हत्तीला खायला आम्ही केळीचं घड बघा अजून ठेवलेलं तिथं आहे। असं माणसं आमच्या गावातली परगावची सगळी येतात, ती सगळी माणसं देऊन जातात आणि इथं खायला नाही आणि त्याची निगा राखत नाही। आमचे 4 मौतचे 3-4 दिवस झालं जेवले नाहीत, त्यांना काऊन आम्ही जेवायला लावाले, अजून रडत बसतात ते आणि म्हणतात की आमच्याकडून व्यवस्था होत नाही। अहो नांदीच्या मठाला 18 एकर आम्ही ऊस आणि गवत ठेवलं त्या हत्तीसाठी, आणि तुम्ही काय घालणार आहे त्या हत्तीला? एवढा डबा आमचं इथं रानात आम्ही कुरण केलं आणि त्या रानात सोडतोय आम्ही, आणि तुम्ही आम्हाला सांगताय की हत्तीची निगा होत नाही। असं बोलू नका। आमच्या भावना बघा, आम्ही काय आहे हे बघा। आम्ही नांदीकर बघा, त्याला आम्ही लहान असल्यापासून, मी 47 वर्षाचा आहे, मी लहान असल्यापासून त्याच्याजवळ जातोय। आमचा मुलगा जातोय, आमच्या मुलग्याला उचलून घेतलं होतं, आणि तुम्हाला काय वाटतंय त्याची निगा करत नाही आणि भीक मागायला? अहो आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून कनी खायला काय द्यायला नसतंय, बिस्किट पुढं पाव। बाजारात जाताय तर हत्ती कुणाला असं धक्का लावलेला नाही आहे, आणि तुम्ही म्हणता धोकादायक आहे। कशानं धोकादायक असते? तुम्ही म्हणताय म्हणून असं करू नका, सांगू नका, खोटं पाडू नका। नांदीकर, आम्ही नांदीकर कोल्हापूरकर आहे, सगळं कोल्हापूर जिल्हा पुरा महाराष्ट्र 748 गावाचं संस्थान आहे आमचं नांदीचं। 748 गावातली लोक गावभर असं फिरालेत, सगळ्याकडे मोर्चा निघालाय। पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर आमचं गाव आहे। 748 गावाचं पीठ आहे, 1200 वर्षाची परंपरा आहे, 700 वर्षापासून हत्ती आहे आमच्या इथं। एक ना एक हत्ती असतोयच आमच्या इथं, पुरं सांभाळ करतो। ती आधीची हत्ती 3-4 होती, ती कसं गेली मग? म्हातारं झाल्यावरच हे झालं त्यांचं। जे आता इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर लोक आहेत, हां, ते पैसे घेऊन काय नांदी आणि माधुरीच्या विरोधात बोलायला लागले, त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? काय नाही, असं खोटे पोस्ट टाकू नका। आमचं जे आहे ते सत्य आहे, तुम्हाला सगळंच दाखवायला आहे आम्ही। आमच्या व्हिडिओ, आम्ही लहान मुलांना कसं घेतलेलं हे काय आहे, हे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करायला आहे। आणि आधी आमच्या बाजूने बोलला आणि आत्ता पैसे घेऊन जर त्यांच्या बाजूने मला हे चुकीचं दिसतंय, आणि असं करू नका। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलो होतो, तुम्ही निव्वळ पैशा खातर असं काय घाणेरडं काम करू नका, एवढीच मला तुम्हाला विनंती आहे। आणि काय सत्य आहे ते दाखवा, पैशासाठी खोटं नाटक काही सांगू नका, आणि तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका। आमचा हत्ती आम्हाला रिक्वेस्ट करतो, आमचा हत्ती आम्हाला परत द्या।